नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 29 मे 2026. तर तुम्ही थंबनेलवरूनच पाहत असाल की मान्सून लांबणार हे मी थंबनेलला दिलेलं आहे. एकंदरच मान्सून या का लांबणार आहे आणि मान्सून किती तारखेला आलेला होता, मान्सूनची तारीख काय आहे, त्यामध्ये येण्याची आणि लांबणं का, या संदर्भामध्ये आपण अंदाज देणार आहोत. आणि एकंदरच 10 जूनपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये पावसाचं प्रमाण कसं असणार आहे हा पण तुम्ही अंदाज पहा आणि संपूर्ण व्हिडिओ पहा. तर यावर्षी लवकर 5 दिवस अगोदर दाखल झालेला अंदमानामध्ये मान्सून हा केरळामध्ये वेळेवरच येण्याची शक्यता. अजून केरळामध्ये दाखल नाही झालेला नाही. नंतर तो तशी केरळामध्ये येण्याची तारीख त्याची 1 जून आहे आणि आज 29 मे, अजून 2 दिवस नंतर तर केरळामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. आणि पण अंदमानामध्ये मान्सून हा लवकर 5 दिवस लवकर म्हणजे 16 मेला अंदमानामध्ये दाखल झालेला, तो 20 मेची तारीख आहे. मग अंदमानामध्ये जसा प्रकारे लवकर दाखल झाला तसा केरळामध्ये आतापर्यंत मान्सून हा यायला पाहिजे होता, पण मान्सून केरळामध्ये तो आलेला नाही आहे. मान्सून हा वीक मान्सून आहे शेतकऱ्यांनो. तसाच तो केरळामध्ये जरी दाखल झाला, तो कोकणामध्ये दाखल होण्यासुद्धा त्याचा विलंब होणार आहे. तर कोकणामध्ये दाखल होण्याची तारीख त्याची 3 ते 4 जून आहे कोकणामध्ये सामान्य तारीख. पण तो कोकणामध्ये दाखल होण्यासाठी त्याला अनुकूल परिस्थितीत किंबहुना 8, 9, 10 तारखेपर्यंतही लागू शकते कोकणामध्ये दाखल होण्यासाठी मान्सूनला. कारण मान्सूनला वातावरण सध्या तरी अजून 10 तारखेपर्यंत 10 जूनपर्यंत पोषक नाही आहे. कारण फिलिपिन्सच्या समुद्रामध्ये एक चक्रीवादळ तयार झालेलं आहे, त्यामुळे हवेचा वेग मंदावला गेलेला आहे. आणि एकंदरच मान्सूनला जे वारे जेवढे पोषक पाहिजे होते, एवढे स्पीडनं पाहिजे होते, तेवढे अजून वारे येत नाही आहेत. त्यामुळे ही मान्सून मंद आहे. तर 9-10 तारखेपर्यंत 8 ते 9 तारखेपर्यंत कोकणामध्ये दाखल होणार आहे आणि त्याच्यानंतर मात्र मराठवाड्यामध्ये दाखल होईल. पण तोपर्यंत अवकाळी पाऊस पडणार आहे का तो मराठवाड्यामध्ये, तसेच विदर्भामध्ये, नाशिक विभागामध्ये आणि अमरावती विभागामध्ये. तर एकंदरच शेतकरी बंधूंनो, 31 तारखेपासून थोडंसं राज्यामध्ये पाऊसमानामध्ये वाढ होत आहे आणि पाऊस हा अवकाळी पाऊस हा तसा राज्यामध्ये 10 तारखेपर्यंतही पडतच राहणार आहे. पण तो पाऊस हा अवकाळी पावसावर जर पेरणी केली, उदाहरणार्थ 3-4 जूनला तुम्ही पेरणी केली, अवकाळी पाऊस जिथं पडला तिथं वाहुणी पडला तिथं पेरणी केली, पण अवकाळी पाऊस हा डबल पडेलच ह्याची शाश्वती नाही आणि जो पडेल तर तो वाहुणी स्वरूपामध्ये पडतो. आणि अवकाळी पावसाचं वातावरण कसं असतं, 1 दिवस वातावरण, 1 ते 2 दिवस वातावरण तयार होतं, परत 2-3 दिवस वातावरण अवकाळी पावसाचं कमकुवत राहत असतं. मग त्या कालावधीमध्ये अवकाळी पावसामध्ये जर पेरणी जर केली तर ही बॅड लक असते, ती लक बाय असते, साधू शकते आणि ती ही होऊ शकते. तसं मान्सूनच्या पावसामध्ये नसतं. आणि मान्सूनचा पाऊस हा क्षेत्राने मोठा असतो. जवळपास क्षेत्र मान्सूनचं, जसं की मराठवाड्यामध्ये मान्सून जर आला तर जवळपास 70% हे क्षेत्र मान्सून घेतो. तसं अवकाळी पाऊस हा तसं मोठ्या क्षेत्राने नसतो. त्यामुळे अवकाळी पावसातून तुम्ही अवकाळी पावसामधून तुम्ही तुम्ही पेरणी केली चुकला तर तुमची पेरणी ही वाया जाऊ शकते. आणि एकंदरच पेरणीची तारीख ही 7 जूनपासून पुढे 15 जूनपर्यंत जरी पेरणी कपाशीची झाली तर ती पेरणी ही वेळेवरच आहे. आणि सोयाबीनची पेरणी ही 12 जूनपासून पुढे तर 25 जूनपर्यंत ही पेरणी झाली तर सोयाबीनची पेरणी ही वेळेवरच आहे. तशी पेरणीला उशीर यावर्षी देखील होण्याची शक्यता नाही आहे. पण लवकर पेरणी करून त्याच्यामध्ये जास्त धोका वाढू शकतो, कारण नंतरही पाऊस लांबू शकतो. तुम्ही 4, 5, 6 जूनला जर पेरणी केली तर पाऊस नाही आला तर ती त्याच्यामध्ये जाण्याची शक्यता आहे. आणि नंतरही जरी पाऊस पडला तुम्हाला अवकाळी पाऊस, तरी नंतर पुन्हा कपाशी म्हणजे परतीच्या पावसामधून ती जाण्याची शक्यता जास्त असते. तर त्यामुळे तुम्हाला सांगतो, पेरणी करणं थोडंसं धोक्याचे रिस्क ठरू शकते. मात्र 10 तारखेपासून पुढे मात्र मराठवाड्यामध्ये 10 तारखेपासून पुढे मान्सूनचा पाऊस येण्याची शक्यता आहे. नंतर पुन्हा मान्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे. मात्र 10 तारखेपर्यंत राज्यामध्ये कोकण वगळता मराठवाड्यामध्ये मान्सूनच्या पावसाची शक्यता नाही आहे. मात्र अवकाळी पाऊस मात्र हा अमरावती विभाग असेल किंवा विदर्भ असेल, मराठवाडा असेल, नाशिक विभाग असेल, या विभागामध्ये मात्र पडतच राहणार आहे. पण तो पाऊस हा कंटिन्यू नसणार आहे. त्यामुळे 3-4 दिवस किंबहुना एखाद्या ठिकाणी जर पाऊस पडला तर तिथं 4-5 दिवस देखील पाऊस पडणार नाही. किंबहुना एखाद्या ठिकाणी पाऊस जर पडला तर त्या ठिकाणी 2-3 देखील 10 तारखेपर्यंत पाऊस पडतील, अशी स्थिती होण्याची शक्यता आहे.
तर हा झाला आपला अंदाज मान्सूनचा. तर आपल्या शेतकरी म्हणून आपल्या माऊली चिकणी हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जर केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.